कोल्हापूर शहराच्या पाणी प्रश्नावर आज शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना रविकिरण इंगवले यांनी शहरातील काही भागात 24 तास तर काही भागात काहीच पाणीपुरवठा होत नाही असा पक्षपातीपणा का असा सवाल केला। महेश उत्तुरे यांनी कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, यामुळेच महानगरपालिकेची बदनामी झाल्याचं सांगितलं। अमृत योजनेचं काम अजून अपूर्ण का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। विशाल देवकुळे यांनी टँकरची संख्या वाढवण्याची मागणी केली। शहर जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी अमृत योजनेचं 85% काम पूर्ण झाल्याचं सांगितलं। बैठकीतील सर्व चर्चेअंती त्यांनी 15 मार्चपर्यंत शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल, तक्रारी येणार नाहीत असं आश्वासन दिलं। या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला। आम्हाला त्यांनी 15 मार्चपर्यंत 12 पाण्याच्या टाक्या सुरळीतपणे आम्ही सुरू करून देऊ, थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावेच यासाठी शर्तीचे प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। पण तरीही त्या आश्वासितपणा घेऊन आम्ही भावूक न होता राज्यकर्त्यांना मी विनंती करतो अगदी कळकळीनं तळमळीनं की इतर ठिकाणी निधी 1000 कोटी 2000 कोटी 500 कोटी अमुक कोटी हे जे आम्ही वर्षभर आम्ही बोर्ड पाहत आलेलो कोल्हापूर शहरामध्ये, त्यापेक्षा कोल्हापूर शहराला मुबलक व स्वच्छ पाणी देण्यासाठी थेट पाईपलाईन योजनेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या राज्य शासनाने लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा, अन्यथा महानगरपालिकेच्या विरोधात व राज्यकर्त्यांच्या विरोधात देखील आम्ही कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करू। यातील जबाबदार व्यक्ती कोण? लोकप्रतिनिधी, सध्याचे लोकप्रतिनिधी, राज्य मंत्रिमंडळ की महानगरपालिकेचे अधिकारी? यावेळी पक्षाच्या महिला जिल्हा संघटक प्रज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, सुशील भांदिगरे, सागर साळोखे, बंडा लोंढे, योगेंद्र माने यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।